एका शेतकऱ्यावर अचानक 4 बिबट्यांनी हल्ला केला, पण त्यानंतर त्या शेतकऱ्याने केलं असं काही ज्यामुळे संपूर्ण देशातून त्याचं कौतुक झालं. या शेतकऱ्याला मिळाला शौर्य पुरस्कार. जेव्हा 4 बिबट्यांना एका शेतकऱ्याने नेस्तनाबूत केलं, जेव्हा एका शेतकऱ्यावर चहूबाजूने 4 बिबट्यांनी हल्ला केला होता, पण तो घाबरला नाही. त्याने असा बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या शेतात आला होता, तेव्हा त्याला काही अंतरावर शेतात दबा धरून बसलेला 4 बिबटे दिसले. आसपास कुणीच नव्हतं. तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरण्याचा होता, कारण की त्या 4ही बिबट्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलेलं होतं. आता कोणत्याही क्षणी ते 4ही बिबटे मिळून त्यावर हल्ला करणारच होते, पण त्या शेतकऱ्यानं बुद्धिचातुर्याने आपला जीव वाचवला. त्या बिबट्यांना असा धडा शिकवला की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. वन विभागाकडून बक्षीस मिळालं. संपूर्ण शेतकरी वर्गातून त्याला अभिमान होतोय. मग असं काय डोकं चालवलंय त्या शेतकऱ्याने? एक शेतकरी ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभरात होत आहे, त्याचं नाव आता अभिमानाने घेतलं जातंय. एका बिबट्याने पहिलं तर लोक घाबरतात, पण 4 बिबट्यांना अगदी गार करणाऱ्या त्या शेतकऱ्याने नेमकं असं काय आयडिया वापरली असेल? एका बिबट्याने हल्ला केला तरी अक्षरशः लोकांची गाळण उडते, पण 4 बिबट्यांपासून हा शेतकरी कसा वाचला? चला जाणून घेऊया संपूर्ण रिपोर्ट सविस्तर. आज आपण अशा एका शेतकऱ्यांची शौर्यगाथा ऐकणार आहोत की ज्यासमोर अचानक 4 बिबट्यांचं मोठं संकट उभं राहिलं, पण तो अजिबात घाबरला नाही. त्याने बुद्धीचा असा वापर केला की ज्यामुळे त्याचा जीव वाचलाच, पण संपूर्ण देशातून शेतकरी वर्ग त्याला कौतुक देखील करत आहे. त्यांनी एक टेक्निक सांगून गेलेलं आहे. एका शेतकऱ्याने जो अडाणी होता, जास्त शिक्षण नव्हतं, पण तरी देखील त्याने असं डोकं चालवलं की त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटून आपल्या शेतीत कामासाठी निघाला होता. दुपारचे साधारण 3 वाजले होते. त्याने त्याच्या कापाशीच्या शेतात थोडं काम करायला राहिलं होतं, पण त्याच्या शेतात जेव्हा त्याने प्रवेश केला होता, त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची चक्क जमीन सरकली. तिथे एकही नाही, 2 नाही, 3 नाही, तर चप्पल 4 धाडधिपाट बिबटे होते आणि ते धाडधिपाट बिबटे बसले होते. 4 बिबटे पाहून कोणीही पळाला असता, पण हा शेतकरी पळाला नाही. त्याने त्याचा असा प्रतिकार केला ज्यामुळे संपूर्ण देशात त्याची चर्चा होणार होती. एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं होतं की त्याच्या आता आयुष्याचा अंत आहे. सुरुवातीला त्याला थोडी भीती देखील वाटू लागली होती. त्याला वाटलं की आता आपला काही खरं नाही. आसपास कोणी नव्हतं. त्याने आसपास नजर टाकली. दूरपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. त्याने त्या बिबट्याला पाहिलं होतं आणि त्या 4ही बिबट्यांना त्या शेतकऱ्याकडे हालचालीवरून त्यांना ओळखून घेतलं होतं. त्याकडे त्यांची नजर गेली होती. बिबट्यांचं त्याकडे लक्ष गेलं होतं. आता बिबटे देखील हे सावध झाले होते. आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणार होते. आता त्या शेतकऱ्याला देखील माहिती होतं, हे 4 शिकारी प्राण्यांपासून जर आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर आपल्याला काहीतरी डोकं नक्कीच चालवावं लागेल. त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासाठी त्याकडे नेमकं काहीच नव्हतं. त्याच्या आजूबाजूला एक छोटीशी काठी पडलेली होती, पण 4 बिबट्यांपुढे त्या काठीचा काहीच उपयोग नव्हता. आसपास दगड होते, पण दगड मारून पळून जायला ती काय कुत्री नव्हती. बिबट्यांनी पाहिलं त्याकडे चालायला सुरुवात केली होती. 4 पैकी 2 बिबट्या त्यापासून हळूहळू हे यायला लागले होते. बिबटे हळूहळू त्याकडे येत होते. त्याने पळून जाण्याचा विचार केला, पण त्याचं घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं. 4ही दिशेला पळण्याची वाट त्या बिबट्याने रोखली होती. आता बिबटे त्याला घेराव करून त्याच्या अंगावर येण्यास सुरुवात करत होते. जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक छोटीशी झोपडी होती, जिथं एक वयस्कर आजी राहत होती, पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्या बिबट्यांनी त्याला तिथे जाईपर्यंत फाडून खाल्लं असतं. त्याचं डोकं त्या दिवशी इतक्या वेगाने चालत होतं की त्याने आधीच इतक्या वेगाने कधी चालला नव्हता. बिबट्याने हळू त्याला घेरून जवळ येत होता. तो मागे सरकत होता. आता ते त्याच्यावर झेप घेणारच, तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली ज्यामुळे त्याचा जीव वाचला. त्या शेतकऱ्याचं फॉरेस्ट एरियाच्या आसपास घर होतं, म्हणजे जिथे जंगल एरिया होता, जिथे सरकारने झाडे लावा, झाडे जगवा अशी मोहीम अंतर्गत काही रोप होतं, त्यांना संरक्षण करण्यासाठी जाळ्या लावल्या होत्या. त्याने एक जाळी पाहिली. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, ही जाळी जर आपला वाचवू शकत असेल तर. असं वाटलं त्याला आठवलं, या झाडांना ज्या जाळ्या लावल्या त्या जाळ्या शेळ्यांना खाऊ नये म्हणून लावल्या. एक लोखंडाच्या पिनलेल्या जाळ्या होत्या त्या. ही जाळी जर आपण आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतली तर आपला जीव वाचू शकतो असं त्याला वाटत होतं. त्याला लक्षात होतं की त्याला कुत्र्याचाही त्यामागून येणारा होता, कारण
त्यावेळेस तो पूर्ण घाबरून होता. त्यावेळेस त्याचा जो मोती नावाचा कुत्रा होता त्याच्या पाठीमागे लागला होता, पण मोती काय अजून आला नव्हता. त्यामुळे आता त्याला त्याचा जीव स्वतःलाच वाचवावा लागणार होता. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. बिबट्याने झेप टाकण्याआधीच ती जाळी जर घेणं गरजेचं होतं. आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला होता. पाहून चारही बिबट्यांपैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारलीच, पण त्या प्रसंगी ओळखून स्वतःला बाजूला उडी मारली, स्वतः बाजूला झुकून दिलं. ही जाळी त्यापासून जवळपास 100 मीटर अंतरावर लांब होती. आता चारही बिबट्या वेगाने त्याच्या मागे पळू लागले होते. शेतकऱ्याच्या मनात भीती वाटू लागली. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती घट्ट रुमाल पाळला. पळता पळता गुंडाळला होता. तो जाळीच्या दिशेने धावू लागला. त्या बिबट्यामध्ये आता फक्त काही फुटावरच अंतर होतं. एका बिबट्याने पंजा त्याच्या पाठीला सुद्धा लागला होता, पण त्या शेतकऱ्याने डोकं चालवलं. त्याच्या जवळपास 100 मीटरपासून तो 10 मीटरवर अंतरावर त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली. शेतकऱ्याने जोरदार उडी मारली. त्या जाळीवर जाऊन पडला. त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं, पण त्याने त्याचा क्षणाचाही विचार न करता ती जाळी अंगाला ओढून घेतली. आता पूर्णपणे तो जाळीच्या आत होता. चारही बिबट्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पंजे जाळीला लागत होते. आता तो जाळी त्याने अंगाभोवती गुंडाळून घेतली होती. आता थेट त्या बिबट्याला देखील त्यामुळे जखमी करू शकत नव्हते, पण अजूनही तो पूर्णपणे सुरक्षित नव्हता. ती जाळी उंचीने छोटी होती. ती त्याचं पूर्ण शरीर कव्हर करू शकत नव्हती आणि जर वरून घेतली तर त्याला गुंडाळेपर्यंत येत नव्हती आणि त्याचे पाय, छातीचा भाग हा मोकळा राहत होता. मग त्याने ती जाळी गळ्याभोवती गुंडाळली, पण लक्षात आलं त्याचे पाय मोकळे होते. बिबट्याला लक्षात येत नव्हतं. बिबटे चारही बाजूने त्याला पंजे मारत होते. त्याला बाहेर काढण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या लक्षात आलं आपले पाय मोकळे आहेत. शेतकऱ्याच्या लक्षात आलं आपण जर उभे राहिलो तर बिबटे आपल्या पायाला चावा घेतील, आपला जीव घेतील. त्यामुळे तो जाळीच्या आत गुंडावर बसला. आता सगळं शरीर त्याचं अक्षरशः एका पद्धतीने जाळायला घेतलं होतं. जाळीची उंची कमी होती, त्यामुळे तो गुडघ्यावर बसला. त्यामुळे जाळीचं जे उंची आणि तो गुडघ्यावर बसला होता, त्यामुळे जाळीची त्याची जी उंची आहे हे सगळं आता मॅच झालं होतं. त्यामुळे आता सगळा तोच त्याचं पूर्ण शरीर जाळीच्या आत गेलं होतं. आता त्याला बिबटे ढकलून पाडण्याचा प्रयत्न करत होते. बराच वेळ झुंज सुरू होती. थोड्या वेळाने बिबटे शांत झाले, पण ते तिथून घुटमळत होते, तिथून जात नव्हते. आता नुसतं जाळीत बसून चालणार नव्हतं. शेतकऱ्याने पुढे डोकं लावलं आणि कारण ते गरजेचं होतं. त्याने धीर धरून जाळीसकट उभा राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो 5-6 फूट पुढे गेला तसे चारही बिबटे पुन्हा आक्रमक झाले. त्यावर धावले. शेतकऱ्याला कळलं आपण जर हल्लो तर हे हल्ला करतात, म्हणून ते पुन्हा बसला. अर्धा तास परत बसून राहिला. त्याच्यासमोर ती झोपडी दिसत होती. आता बिबटे त्याला 10 फुटाने पुढे जाऊ देत नव्हते. तो थोडा पुढे गेला की ते वेगाने येऊन पंजे मारायचे. त्याला आता भीती वाटत होती. हा पंजा जर जोरात आला आणि जाळीच्या आतून आपल्याला नख लागली तर बिबट्याला कळल की जाळीच्या मदतीने हा पण पळ काढतोय, तर म्हणून त्यांनी अधिक जोराने हल्ला चढवला. शेतकऱ्याला वाटलं आता आपला शेवट होणार. त्याने लांबूनच आजीला हाक मारल्या, पण थोडासा पाऊस सुरू होता त्यामुळे आजीला काही आवाज जात नव्हता. ती जाळी आता जागोजागी फाटायला लागली होती. बिबट्याने तर ती पूर्णपणे फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला नसता. पण अचानक एक चमत्कार झाला. शेजारच्या शेतामध्ये एक बाजरीचे शेत होतं. त्यातून एक पक्ष्यांचा मोठा थवा आवाज उडवला. त्याचं बिबट्यांचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळलं की ही संधी आहे. त्याने काय केलं, गुपचूप वाकून एक मोठा दगड उचलला आणि बाजरीच्या शेतात तो दगड फेकला. तो दगड पडताच पक्ष्यांचे आणखीन एक मोठा थवा जोरात आवाज काढून जमिनीच्या कमी उंचीवर उडाला. भुकेने व्याकुळलेले बिबटे त्या पक्ष्यांच्या दिशेने धावले. शेतकऱ्याला आता पळायला संधी मिळाली होती. त्याला माहिती होतं की ही बिबटे काही सेकंदात परत इथे येतील, पण त्याने एक मोठा निर्णय घेतला. तो काय, त्याने काय केलं बघा, ती फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो जितक्या वेगाने पळता येईल तितक्या वेगाने त्या झोपडीच्या दिशेने पळाला. तो झोपडीपर्यंत जाऊन शिरला. बिबट्यांनी त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपडीतून जागी झाली. घाबरलेल्या शेतकऱ्याने तिला पाहिलं. आता त्याला सुरक्षित जागा मिळाली, पण धोका टळला नव्हता. चारही बिबटे झोपडीच्या आजूबाजूला बाहेर बसून होते, जोरजोरात गुरगुरत होते. शेतकऱ्याला घरी जायचं होतं. ते ठाण मांडून बसले होते. तेव्हा त्याने पुन्हा डोकं लावलं. आजीच्या चुलीच्या जळणावर एक लाकूड ठेवलं. त्याला कापूस गुंडाळला. एक मशाल तयार केली. झोपडीचा दरवाजा उघडला आणि मशाल बाहेर फेकली. मशालीचा धुक्का पाहून बिबटे थोडे मागे सरकले, पण तिथून गेले नाहीत. आता शेतकऱ्याने हिंमत संपली होती. त्याला वाटलं रात्रभर आपल्याला इथेच बसावं लागल. पण म्हणतात ना, संकटकाळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. त्याच वेळेस एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा मोठी तिथे आला. त्या झोपडीपर्यंत आला. मालकाचा जीव धोक्यात आहे हे त्या मुक्या प्राण्याला कळलं.
त्याने दाराबाहेर बसलेल्या 4ही बिबट्यांना पाहिलं. क्षणाचाही विचार न करता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्यांवर झुंज दिली आणि झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिबटे गोंधळले. त्यांचं लक्ष शेतकऱ्यावरून विचलित झालं. ते त्या कुत्र्याकडे वळाले. एक कुत्रा, 4 बिबटे, जीवघेणी लढाई सुरू होती. ही संधी शेतकऱ्याने साधून झोपडीचा दरवाजा उघडला, जवळकीचं लाकूड घेतलं, त्या भांड्यामध्ये फेकलं आणि घराच्या दिशेला जोरदार तो पळत होता. त्या क्षणी शूर कुत्र्याने आपल्या प्राणाची बाजी लावली, पण मालकाचे प्राण वाचवले. अखेर ही घटना संपूर्ण देशात आता व्हायरल झाली आहे. या गोष्टीतून प्रत्येक शेतकऱ्याला शिकायला मिळते की कोणत्याही संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला पाहिजे. मार्ग नक्की सापडतो. शेतकऱ्याने बुद्धीचा वापर केला, पण शेवटी एका मुक्या प्राण्याच्या मदतीने तो वाचला. आणि प्राणी हे प्रेम, कर्तव्य हे जाणतात. हेच गोष्ट सिद्ध झाली आहे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.